आणि आत्ताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। मीरा भाईंदर पूर्वेतला बिबट्या अखेर जेरबंद झालाय। तलाव रोड भागामध्ये बिबट्याचा त्याने 7 जणांवरती हल्ला केला। बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं। मीरा भाईंदर पूर्वेमधली ही घटना आहे। 7 जणांना बिबट्याने हल्ला करून जखमी केलं होतं। या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलं। हा बिबट्या जेरबंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। अनेक जणांना या बिबट्यानं जखमी केलं होतं, हल्ला केला होता। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण होतं। ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरी भागांमध्ये देखील बिबट्यानं हल्ले करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। मीरा भाईंदर परिसरामधली ही घटना आपण पाहतोय। तलाव रोड हा जो मीरा भाईंदर भागातला एक परिसर आहे, या भागामध्ये या बिबट्यानं नागरिकांवरती हल्ले केले। मीरा भाईंदरच्या पूर्वेमध्ये तलाव रोड हा भाग आहे। आपण छायाचित्रांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीनं हा बिबट्या परिसरामध्ये फिरत होता। जयराज राजिवडे आमचे या परिसरातले प्रतिनिधी आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। जयराज, आता ह्या बिबट्याला खरं तर जेरबंद करण्यात आलंय, मात्र अजून काही नुकसान या बिबट्यामुळे झालंय का? नक्कीच आपण पाहू शकत होतो सकाळची ही 7:30 ते 8 वाजेची घटना आहे। त्यातूनच पूर्णतः परिसरामध्ये गजबजला हा परिसर आहे आणि या परिसरामधील भाईंदर पूर्वेच्या तलाव परिसरामधील पारिजात या इमारतीमध्ये हा बिबट्या शिरला आणि पूर्ण सकाळी पहाटे जेव्हा तिथल्या एका स्थानिक महिलेनी तेव्हा तिचं घर उघडलं तेव्हा हा बिबट्या अचानक त्या घरामध्ये प्रवेश केला आणि तिच्यावरती हल्ला केला आणि त्यानंतर तिच्यावरती हल्ला केला। जयराज, हा बिबट्या नागरी वस्तीमध्ये शिरल्याचा आपण जी दृश्य आपण दाखवतोय आता प्रेक्षकांना, ही संपूर्ण नागरी वस्तीमधली दृश्य आहेत। ग्रामीण भागामधलं आपण समजू शकतो, मात्र हा बिबट्या नागरी वस्तीमध्ये ज्या ठिकाणी प्रचंड वर्दळ असते, नागरिकांची वाहनांची वर्दळ असते, अशा भागामध्ये कशा पद्धतीने शिरला असेल, याबाबत काही माहिती मिळतेय? नक्कीच याबाबत माहिती अशी सांगण्यात येत आहे का नागरिकांकडून एकतर या परिसराला लागून असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि जवळच आहे, या डोंगराळ भागात जवळच आहे आणि या डोंगराळ भागातून हा बिबट्या तिथून वावर करत या परिसरामध्ये आला असला। आणि दुसरी एक शंका व्यक्त केली जाते, त्या शेजारीच असलेली एक भाजी मंडई आहे। या भाजी मंडईमध्ये पहाटे जे ट्रक येतात भाज्यांचे आणि हे भाज्यांचे ट्रक जे आहेत ते थेट नाशिकहून येतात आणि ह्या नाशिकहून आलेल्या एखाद्या ट्रकमध्ये हा बिबट्या आला असून इथे आला असल्याची इथल्या स्थानिक नागरिकांकडून एक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। तर आता पाहणं महत्त्वाचं तितकंच ठरणार आहे का अशा प्रकारे जर शहरी भागांमध्ये सुद्धा बिबटे वावर करू लागले तर कुठे ना कुठे सुरक्षेच्या व्यवस्थेकडे एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे का? कारण की ही जी घटना घडलेली आहे हे आज मीरा भाईंदरमध्ये, यामध्ये एकूण 7 जण गंभीर जखमी आहे। त्याच्यामध्ये एक नुकतीच जी गंभीर जी महिला आहे, अतिगंभीर जी महिला, तिचं काही दिवसातच लग्न सुद्धा ठरलं असल्याची बातमी मिळालेली आहे। जयराज, आता या संपूर्ण स्थितीवरती यंत्रणा काय म्हणते? ह्या बिबट्याला आता कुठे घेऊन जाण्यात येईल आणि इथले जो आता सुरक्षेचा एक प्रश्न निर्माण होईल, कारण एक बिबट्या आलाय, पाठोपाठ आणखीन या ठिकाणी हल्ले होऊ शकतात का, बिबटे येऊ शकतात का, या संदर्भात प्रशासन किंवा वन विभाग काही ठोस पावलं उचलत आहे? नक्कीच प्रसंगी आपण पाहिलं असेल का सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या आता इथली जी स्थानिक सुरक्षा यंत्रणा आहे त्यांना सतर्क राहणं गरजेचं आहे। जवळच असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जी सुरक्षा व्यवस्था आहे त्यांनी आता पाहणी केली पाहिजे की त्यांच्या उद्यानामधील किती बिबटे आता तिथे वावरत आहेत आणि जर त्यांची संख्या जर कमी असेल तर यांचा शोध कशा प्रकारे आता ही सुरक्षा व्यवस्था लावते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की अशा जर शहरी भागांमध्ये जर बिबट्या अशा प्रकारे वावरू लागले तर कुठे ना कुठे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद जयराज, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता। तर या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलंय। मीरा भाईंदर परिसरामधला हा बिबट्या अखेर आता पिंजऱ्यामध्ये बंद झाला। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती वाहतूक कोंडी झाली आहे। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या।